मित्रांनो, तुम्हाला आज मी सांगणार आहे की बिना ATMचा फोनपे कसे ओपन करावे. मित्रांनो, याच्यात काही चिंता करण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल नंबर आणि अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आणि अकाउंटला आधार कार्ड लिंक असणे एवढंच मात्र क्रायटेरिया आहे, ज्यातून जास्त करून लोक हे केलेलेच असतील. मित्रांनो, काय करायचं नाही, या ठिकाणी फोनपेला लॉग इन करून घ्यायचं. केल्या आपण या ठिकाणी पाहू शकता की फोटोच्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्या आपण या ठिकाणी पाहू शकता बँक अकाउंटला ॲड करायचं आहे. या ठिकाणी आपला अकाउंट निवडायचं आहे. मित्रांनो, आपण आपल्या बँकेचा ही सुविधा उपलब्ध आहे का नाही ते चेक करू शकता, कारण की काहीच म्हणजे मिनिमम 50 ते 70% बँकेला हे रूल अप्लाय झालेला आहे. म्हणजे जे कोणी आधार कार्डने आपला फोनपे UPI सेटअप करू शकतात. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघू, आता मी एका बँकेचं ॲड करून दाखवतो, HDFC. मित्रांनो, आपण या बँकेला क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता ॲड झालेला आहे. या ठिकाणी ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथंच माझं पहिल्यांदा ॲड होतं, त्यामुळे हे डायरेक्ट ओपन झालेलं आहे. आपण इथंच ॲड करू शकता. म्हणजे थांबा, तुम्हाला दाखवतो. इथं रिसेट करायचं आहे. रिसेट केल्यानंतर आपल्या इंटर युअर 6 डिजिट कार्ड नंबर म्हटलेलं आहे, पण हे कार्ड नंबर टाकायचे नाही. आपल्याला दुसरा ऑप्शन दिसतोय मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी ऑथेंटिकेशन युजिंग आधार नंबर. मित्रांनो, इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आधारचा नंबर टाकायचं आहे. या ठिकाणी आपला आधारचे पहिले 6 डिजिट टाकायचे, जेणेकरून आपण टाकल्यानंतर इथे आपला प्रोसेस करायचं आहे. पुढं जे आधारला मोबाईल नंबर लिंक असतो त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP टाकायचा आहे आणि बँकेचा OTP टाकायचा आहे. त्यानंतर UPI पिन सेट करायचं आहे. मित्रांनो, हे काही जास्तीचं काम मोठं नाही. आपण इथून केला की आपला जो काही UPI सेट करायचा ऑप्शन येतोय तो होऊन जातोय आणि आपण कोणालाही पैसे पाठवू शकता. काय नाही मित्रांनो, फक्त 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं, बँकेला मोबाईल नंबर लिंक असणं. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या की आपला हा फोनपेमध्ये UPI सेट होऊन जाईल. मित्रांनो, ही माहिती दिलेली चांगली वाटत असेल तरी आपण सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता आणि मला फॉलो पण करू शकता. कारण